शाळेची फी न भरल्यानं परीक्षा सुरू असताना 350 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडल्यानं विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच संताप व्यक्त केलाय। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या शाळेला भेट देत शाळा प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला। यावेळेला पूर्वेश सरनाईक यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला। ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसू दिलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांचा आजचा पेपर उद्या घ्यावा। ज्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो त्या शिक्षकांवर कारवाई करावी आणि जोपर्यंत शाळेकडून विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याकडून फी घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल शाळा प्रशासनाकडून लेखी माफीनामा देखील घेण्यात आला। या शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत युवा सेनेकडून शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलं असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आल्याचं यावेळेला युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। प्रशासनाची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय प्रकार नेमका समोर आलेला आणि काय चर्चा झाली? आज या ठिकाणी ठाणे शहरातील लिटल फ्लॉवर शाळेमध्ये 364 विद्यार्थ्यांबरोबर जो अन्याय घडला होता त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सर्व ठाणे शहराचे सर्वपक्षीय लोक या ठिकाणी उपस्थित आहोत। हा विषय जो आहे तो आमचे ठाणे शहराचे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत युवा सेनेचे नितीन लांडगे आणि विराज निकम यांच्या कानी आला होता आणि त्यांनी त्वरित ह्या सगळ्या विषयाची माहिती मला दिली। मी या ठिकाणी आलो। ह्या 364 विद्यार्थ्यांवर जो अन्याय घडला होता त्यांना फी न भरल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी परीक्षेमध्ये बसून दिलं होतं आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांना चिमटा काढणे, विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये जर संभाषण केलं तर त्यांना 50 रुपयाचं पेनल्टी लावणं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर टिकली लावली किंवा टिक्का लावला तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर पेनल्टी लावणे, ॲब्सेंट मार्क करणं, ह्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी घडल्या होत्या। मी आज ह्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत आणि मॅनेजमेंट आहे यांना आज या ठिकाणी एक विनंती केली होती की अशा गोष्टी जर आपल्याकडनं शाळेकडनं घडत असतील तर त्या अतिशय चुकीच्या आहेत। त्यांनी या 364 विद्यार्थ्यांना आज ज्यांना परीक्षेमध्ये बसून दिलं नाही आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सोमवारी म्हणजे 22 तारखेला ह्या विद्यार्थ्यांसाठी आज पुन्हा ते एक्झामिनेशन कंडक्ट करतायत आणि ह्या विद्यार्थ्यांना बसून देण्यासाठी युवा सेनेचा संपूर्ण जो आमचा शिष्टमंडळ आहे तो 6:30 वाजता बरोबर ह्या 364 विद्यार्थ्यांना आतमध्ये घेऊन येईल आणि त्यांना ते परीक्षेमध्ये आतमध्ये बसवायची जबाबदारी घेणार आहे। प्रामुख्यानं शाळेकडनं मॅनेजमेंटकडनं आम्हाला आणि सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेने एक माफीनामासुद्धा दिलेला आहे आणि प्रमुख म्हणजे ज्या कुठल्या टीचर्सनी ज्या कुठल्या शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय केलेला आहे अशा शिक्षकांवर सुद्धा कारवाई करण्याचं एक लेखी निवेदन मी राज्याचे शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा आत्ता दिलेलं आहे आणि त्यांच्याशी माझी फोनवर चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यांनी जो अहवाल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्या अहवालाला पूर्णपणे ते समजून घेऊन ह्या शाळेवर आणि त्यांच्या ज्या काही टीचर्स आहेत त्यांच्यावर ते कारवाई करण्याचे ते आदेश दिले। शाळेत आणखीन देखील त्रुटी आढळल्या आहेत ज्यामुळे शौचालय असेल, पिण्याचं पाणी असेल। आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांचे अनेक जे प्रश्न आहेत की आज या ठिकाणी विद्यार्थी येतात तर त्यांना साधं वॉशरूमसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दिलं जात नाही। फॅसिलिटीज अतिशय घाणेरड्या आहेत। त्या वॉशरूममध्ये अक्षरशः फ्लश नाही आहे, वॉशरूममध्ये वॉश बेसिन नाही आहे। वॉश बेसिन नसल्यामुळे त्यांनी अख्खा मोठा तिथे जो पेट्रोलियमचा जो ड्रम असतो तो ड्रम त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या ड्रममधनं पाणी काढून आपण आपलं वॉशरूम क्लीन करा असं त्यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी सिस्टम केली त्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा आज आम्ही आवाज उठवलेला आहे।